नमस्कार मंडळी, मी अनिरुद्ध सावंत. माझं नवीन यूट्यूब चॅनल अनीज रेसिपी असं आहे. जर तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर माझं यूट्यूब चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन बटन प्रेस करा. या यूट्यूब चॅनलवरती आज मी ओल्या खोबऱ्याच्या नारळ वड्या ही रेसिपी दाखवणार आहे. या रेसिपीमध्ये आज आपण दूध किंवा खवा असं काही आपण वापरले नाही आहे, कारण आपल्याला ही वडी जास्त दिवस ठेवायची आहे. कारण असं न वापरल्यामुळे कमीत कमी 20 ते 25 दिवस बिना फ्रीजची ही वडी राहते. आणि आपण रेग्युलर जर दूध वगैरे घालून अशी जर वडी केली तर ती 2-3 दिवसामध्ये त्याला खवट असा वास यायला चालू होतं. त्यामुळे आज ही एक नवीन रेसिपी आहे. तर चला तर आपण ही रेसिपी आता आपण बघूया. चला. वडीसाठी पहिला आपण आता खोबरं खवून घेत आहोत. हे एका नारळाचे खोबरे आहे. हे प्रमाण एकदम बरोबर आहे. चला आता आपण कढई ठेवूया. तूप घालून झालं की काजूचे बारीक केलेले तुकडे घालायचे. काजूचे तुकडे थोडे परतून घ्यायचे. हलकेसे जास्त पण परतायचे नाही, कारण खोबऱ्याबरोबर आपण ते परततात आणि ते एकदम काळपट होतात. मग चांगलं परतून घ्यायचं. खोबरं पण चांगलं परतून घ्यायचं आणि नंतर आता त्यामध्ये साखर घालायची. साखर घालून झाली तर खोबरं आणि साखर दोन्ही एकत्र करून हलवायचे. आणि साखर विरघळली पाहिजे चांगली आणि थोडी ब्राऊन झाली पाहिजे साखर. म्हणजे थोडक्यात कॅरेमल टाईप असे साखर झाली पाहिजे. बघा कसं गोल्डन ब्राऊन झाले. बघा आता आपल्या वडीचं सारण तयार झालेलं आहे. आता आपण परातीत काढून घेऊया. परातीला थोडं तूप लावायचं आणि हे सगळं सारण त्याचं काढून घ्यायचं. परातीमध्ये थोडं पसरून घ्यायचं. पसरून झालं काही एका वाटीला थोडंसं हलक्यानं तूप लावून घ्यायचं आणि त्याच्यानं प्रेस करायचं, कारण ते सारण गरम असतं ना म्हणून. नंतर थोडं थंड झालं की हातानं चांगली प्रेस करायचं, म्हणजे एकदम घट्ट अशी वडी होते. आणि नंतर आपण ते थंड करायचं. थंड करायसाठी ठेवूया आता थोडा वेळ. 10-15 मिनटं लागतात थंड व्हायला. आता हे बघा चांगल्यापैकी थंड झाले. आता आपण ते कट करून घेऊया. बघा हे कट झाले. चांगले चौकोनी कट करून घ्यायचं. कट करून घेतलं आपण त्याच्या आता वड्या काढूया एक एक. हे बघा मस्तपैकी अशा चौकोनी वड्या आल्यात. अशी वडी काढून घ्यायची. बघा मस्तपैकी अशा वड्या झाल्या. काजूचे गर पण बघा कसे आपण बारीक कट करून घेतलेत ना, ते एकदम मस्तपैकी दिसतात आहे त्याच्यामध्ये काजूचे तुकडे. तर आता आपली ही वडी तयार झालेली आहे. काही ठिकाणी काजूची बर्फी पण म्हणतात याला. चला तर आता आपली नारळाची वडी बनवून तयार झालेली आहे. एकदम खमंग आणि खुसखुशीत अशी वडी आपली तयार झालेली आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकन बटन नक्की प्रेस करा. बाय बाय.